अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी आहो सगळी? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? उम्मीद करताय बेस असाल। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तुम्हाला बेस ठेव, सलामत ठेव, आफियतशी ठेव। आमीन आमीन। आज आम्ही आईला म्हणजे त्याच जागेवर आहो पण आईची रेसिपी घेऊन यायला आहो जी मावऱ्याची, कारण आपण कोकणी आहो म्हणजे मावरा विना ते आपण रेत नाही। पावसाचा टाइम है, नारळी पौर्णिमा होऊन गेली है आणि मावऱ्याने जोर धरला आहे। त्या हिशोबाने बघा आपल्या दुपारी रात्री रोज मावरा दाबून चाललाय। मावरा स्वतः येते दारात की आपण जातो पकडे? नाही, स्वतः ते येतेच, पण आपण स्वतः घ्यायची गरजच नाही पडत का? की आमचे हे हात ना हे आणि आमचे भाऊ दिलीप भाई हे सगळी मिळून घरं रोज जातात आणि माशाअल्लाह मावरा आणतात। तुम्हाला दाखवत आहे, पण ती दाखवायच्या आधी मी तुम्हाला गॅसवर माझी डाळ चरलेली आहे ना, ती जरा डाळीला विल्हेवाट लावू दे। ही बघा डाळ लावली आहे गॅसवर, धान शिजलाय आहे आणि डाळ मी मूग आणि मसूर डाळ पाव किलो मिक्स वाली शिजवायला टाकलो आहे। त्यातला आता मी कांदो कापून टाकीन, अर्धो कांदो आहे आणि कढीपत्ता, हळद पावडर आहे, 1 चम्मच हळद पावडर घेतली आहे, मीठ घेतला आहे, जायक्यानुसार मी मीठ टाकीन। त्याच्याऐवजी मी त्यातला 1 टेबलस्पून तेल टाकीन। अंदाजाने टाकायचं जी। एक साइडला डाळ शिजते आहे, दुसऱ्या बाजूला धान शिजलाय आहे। धान म्हणजे रेसिपी मच्छीची भावऱ्याची। धान म्हणजे काय? दमाट ठेवलेलं आहे, दमाट ठेवलाय आहे। आता ही बघा, इट्स मॅजिक, माशाअल्लाह। बघा काही मॅजिक नाही, अल्लाह दिला नाही। आणि ह्याला बोलतात शिंगटी। हे बघा, कॅटफिश शिंगटी। आणि ही याला शिंगाळो पण बोलतात, शिंगटी पण बोलतात आणि इंग्लिशला कॅटफिश। आता बोलतील काय इंग्लिश बोलता? तुम्ही ओळखत असाल व्ह्यूअर्स, कुस्को शिंगालो बोलतात। एखाद माणूस गाण निघाला की त्याला कुस्को शिंगालो बोलतात। ती ह्या शिंगाल्याची मिसाल देतात, पण कुस्को नाही, बेसन होय। हे सगळे शिंगटी आहेत। रात्रीचे 2:45 वाजले होते, मी घरा आलो आणि ह्यातलं एक तांबूसं मिळलोय म्हणा। हे बघा, आता हे तांबूसं मी फ्राय करू। आता ही मच्छी फ्राय पण करू आणि सालन पण बनवूया हलदवणी, काय शिंगटीचं। माशाअल्लाह, ऐसी इंशाअल्लाह अलग अलग मावऱ्याची आणि व्ह्यूअर्स, ही मावरा औराच तुम्हाला दिसतोय, तर ही मावरा औरा नाही है। आणखी दिलीप भाईच्या फ्रीजला आहे, दिलीप भाईला दिलू आहे, बोलू घेऊन जावा, फ्रीजला ठेवा आणि बनवून खावा। इकडे राहिले ते इकडे खातातच आणि तिकडे ठेवा, बोलू कवा लागली गरज। आणि दिलीप भाईचं दिल मोठं आहे ना, ते दिलीप भाई येत्या जाताना सगळ्याला वाटत राहतात, जो घरात येईल त्यांना मावऱ्याची भेट असू दे, सगळ्यांनी खावा, त्यांना ऐसाच ठेव। आणि त्यांच्या रिझल्टला मोठी बरकत दे अल्लाह पाक। तेव्हा आता आपल्या रिझल्टला अल्लाहने बरकत दिला आणि बघा चला आणि फटाफट खायासारखा अल्लाह ताला जी। नेक्स्ट आहे, आता मी मावरा आज शिंगालो शिजवत आहे। ह्याचं मतलब थोडी डिफरंट रेसिपी होणार आहे, कारण जो मी रोज मसाला दाखवता मावऱ्याचो, त्या मावऱ्याच्या मसाल्याला मी जो इन्ग्रेडियंट्स घेतात त्यातल्या थोडे अलग इन्ग्रेडियंट्स मी आज घेणार आहे। तर त्याचे इन्ग्रेडियंट्स हे आहेत की मावरा मोप आहे, त्या हिशोबाने मी मसाला थोडं जास्ती काढणार आहे। 2 बंच लसणाचे घेतलेत आहेत, 2 टोमॅटोज घेतलेत आहेत, मीडियम साईजचे आहेत। त्याच्यानंतर याच्यात टाक्याला 1 टीस्पून जिरा घेतलो आहे आणि हळद पावडर, 1 टेबलस्पून हल्दी पावडर आहे, 3 टेबलस्पून मिरची पावडर आहे। आणि ही आता आपण सगळा एक सोबत मिक्स वाटणार आहोत, ग्राइंड करणार आहोत। कारण मी सगळ्या मावऱ्यातला खोबरा घेता, मी ह्या मावऱ्यात खोबरा नाही घेणार आणि मीच नाही कोणच खोबरा घेतला शिंगाल्या मावऱ्यातला, कारण ती टेस्ट नाही लागणार। तर त्यासाठी आता बघूया, मी ही मसाला रेडी करताय आहे आणि बाकीचा दुसरा मावरा आहे त्याला मी फ्राय करणार आहे। ॲज युजल त्यातला मीठ, हल्दी पावडर, मिरची पावडर आणि निंबू घेणार आहे मी आणि त्याला मस्त मॅरिनेट करून ठेवीन आणि मग ती रेसिपी तुम्हाला दाखवीन। तेव्हा चला मसाला वाटूया। डाळ माझी झाली आहे आणि करीब त्याला आता बघार द्यायचा आहे, तो बघार पण मी तुम्हाला दाखवीन कोकणी डाळ कशी असते।
माशाअल्लाह. बघा ही आहे शिंगटी, पण ही मादी आहे, मादी. यातला कवटा आहात बघा, हे आहेत कवटा. आता ही कवटा आम्ही लोक या कवटाला फ्राय करून खाऊ. ते मावरा खायची मज्जा आहे अल्हम्दुलिल्लाह. ही बघा कवटा. माशाअल्लाह. व्ह्यूअर्स, डाळ जायला डाळीला बघार द्यायची तयारी चालली आहे. तो गरम करायला ठेवलो आहे आणि हे लसूण मी आता कुटून घेईन. व्ह्यूअर्स, मी डाळीला बघार द्या. लसणाची क्वांटिटी थोडी जास्ती घेता का की लसणाची खुशबू आणि वास मस्त येतो डाळीतला. काही लोक असतात की डाळीतला लसण मोग कमी मतलब 2-3 बिळ घेतात नावाला, त्यांना ती स्मेल पसंत नाही बोला. पण मी डाळ असो हलदवणी असो लसूणची क्वांटिटी मी बेस घेता. मध्य एक कमेंट आई होती कि आप इतना लहसुन क्यों लेते हो, इतना लहसुन थोड़ी लेते हैं. तो मैं आपकी जानकारी के लिए बता दूं, मैं लहसुन इतना ही लेती हूँ जिससे कोई खराबी नहीं होती है रेसिपी की. लेकिन मेरे को लहसुन ज़्यादा लगता और मेरी क्वांटिटी ज़्यादा रहती है, इसके लिए मेरी लहसुन भी ज़्यादा रहती है. और आप बोलते हैं कि हम लोग हल्दौनी में 2 से 3 लहसुन लेते हैं, तो ये कौन सी रेसिपी हो गई? क्या मतलब होता है वो 2-3 कली, मतलब 2-3 कली लहसुन से क्या टेस्ट आता होगा आपके हल्दौनी में? खैर कोई बात नहीं है. तेल तापला है. पहले मी राईस जिरा त्यातला फोडणीला टाकीन. त्याच्यानंतर मी कढीपत्ता सोडी. मी आज अलग टोपातला बघा दे आणि सेम टोपातला टाकीन. पण कवा ऐसा पण करता कवा तैसा आपण तो मतलब यो की एक मुठ्ठो डेगचो घेऊन त्यातला बघार देऊन डाळ त्यातला उडेलता. राईस जिरा टाकली, कढीपत्ता टाकली, त्याच्यानंतर लसूण टाकलो आहे. नेक्स्ट आहे बारी कांद्याची. लसूण थोडं हलको कांदो लाल व्हायला आलो लसूण की त्यात कांदो टाकूया. सो मी बघाराच्यासाठी डाळ बघाराच्यासाठी तमाम इन्ग्रेडियंट्स एकजूट करता. कांदो पण लाल झालेलो आहे. त्यात टोमॅटो टाकीन, त्याला थोडा फ्राय करून घेईन. आणि त्याच्यातला मी 2 हिरव्या मिरचो तुकडे करून घेतलो आहे, कापून घेतलो आहे, ते पण टाकीन. चलशी दाखव बघा. माशाअल्लाह. डाळीचं बघा रेडी झालेलं आहे. आता आपण डाळीतला आणि सगळा टाकू. गॅस बंद करताय बघा. माशाअल्लाह. माशाअल्लाह एक नंबर डाळ बनली आहे. माझ्या हातची डाळ
आमच्या घरात मोप पसंत केली जाते. विवर्स डाळीला बघा झालं आहे, डाळ मस्तपैकी शिजतंय आहे. आता मी त्यातला कोथिंबीर आतला टाकली आहे मी आणि थोडा 2-3 मिनटं त्याला आता बॉईल होऊन देईन. मग गॅस बंद करू आणि लागू मावऱ्याच्या तयारीला. विवर्स मावऱ्याचं मसालो रेडी केलो आहे. पॅन गरम केलो आहे आणि एक बाजूला मी फिश फ्राय करीन त्याची तयारी करताय. आता यातला मी तेल टाकीन. ही मावळा शिंगाड्याचा आहे, शिंपीचा आहे, बघून त्याला तेल जास्ती नाही जाणार. ह्यासाठी ते शिंगारे मावळ्यातला मोप तेल होते, त्यातला चरबी मोप असते त्या मावळ्यात आणि आपण शिजवल्याच्या नंतर त्यावर मोपशी तरी येते, ती मावळा मोप चिकना असते. बंद कर. तेल गरम झालं आहे. कढीपत्ता सोडून बघा झाला. विदाउट खोबरा. शिंगाड्याला खोबरा नाही घेत, कोणच नाही घेत. माशाअल्लाह मस्त चमचमीत हलवणी होणार आहे. माशाअल्लाह बॉईल आहे. व्यवस्थित स्लो लावलो आहे मी. शिंपीच्या मावळ्याला बेसा हलदवणी एकदम पातळ बेस नाही लागत, थोडा गटगटच बेस असते. आता फिश फ्राय करायच्यासाठी मसालो प्रिपेअर करू. ही माशाअल्लाह फ्राय करायची. मीठ घ्यायचा आपल्या चवीनुसार. 2 टीस्पून मिरची पावडर आणि 1 टीस्पून हल्दी पावडर घेतलो होतो, त्यातला मी शामिल करीन. अर्धा लिंबू घेतलाय, ज्युसी आहे. मोप ज्युसी मोप माशाअल्लाह. बघा विवर्स हलदवण्याला बॉईल घेतलो आहे. आता आतला मावरा सोडीन. आधीन थोडा मीठ टाकीन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मस्तपैकी त्यातला मी कोबा आता टाकते. विवर्स कोबा टाकीन. विवर्स मी बियाची कोबा यूज करता. मावळा फ्राय करूया. क्यों नहीं, जरूर. माशाअल्लाह. जल्दी जल्दी कर, अपने को दुकान पे जाने का है ना. म्हणजे माझा आजचा मेन्यू बघा विवर्स काय आहे. ती रात्रीचा मेन्यू तुम्ही बघला, दिलीप राहिले होते आणि मच्छी फ्राय, मच्छीचा सालना, करवल मच्छी. आता ही दुपारचा आहे आणि डाळ. ही आज दुपारचा आहे रेसिपी, ही दुपारचा मेन्यू आहे. माशाअल्लाह डाळ, धान, मावरा फ्राय, मावऱ्याचा हलदवणी वगैरे वगैरे, पापड, जी पण काय है. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा करोडो एहसान आहे विवर्स. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू. शिंगची मच्छी. हाँ
व्ह्यूअर्स, ही जी आहे ना शिंपी मावळा, तल्याच्या टायमात मोग सावधगिरी बाळगा, यासाठी की ही बॉम्ब सारखं फाटते. कवट काय ते केली? फटाके हात ना कवट त्यात टाकल्याने टाकीन आता. ही मोग जबरदस्त फाटते मावरा. त्याला आता मी वरती ढाकण ठेवीन. माशाअल्लाह माशाअल्लाह. खूप जबरदस्त झाला आहे हलवणी. एक नंबर दिसतंय हय. त्याच्यानंतर आता आपण जरा फ्राय फिशचं टूर करूया. हो काय दिसतोय क्या बघ. बात आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह. मग ह्या मावळ्याला तळताना ते जीवाला इतकी भीती असते. फुटते नाही? फुटते सरळ. त्यावरची आपण प्लेट काढला ना, ढाकण लीड काढला, ते सरळ लांगर येते. लोंगी फटाकडे फुटतात. बहुत भीती वाटते त्यातला. खाया नको बाबा, तरी पण खाया लागेल. खायला काही टेस्टी लागते. हो हो, जे एक बार खाए वो बार बार खाए. आणि विवर्स, माझे ही समजत नाहीये की मोग माणसा शिंपी मावळा जी आहे शिंगाळो खाया नाही मागत, अजिबात ना टच नाही करत, वास वारो नाही घेत त्याचो. काही सही बात आहे नको बा. किती टेस्टी मावरा होय. जरा बघा तुम्ही. ये पसंद अपनी अपनी, जिसको जैसा पसंद लगे वो खाता है. पसंद आणि चॉईसची एक अलग बात असते, पण ह्या मावळ्याची त्यांना काहीतरी एक गीन असते. काही पण काय बोलतात. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल या आलमीन. रहमतुल्लाह. आधीने आधीकून आधी अल्लाह. तर या मावळ्याची अशी की त्यांना गीन असते शायद. कारण तो माणसं मी बघली का, इवन माझी मम्मी पण, की ही जेव्हा मावळा शिजते ना तेव्हा बाकीच्या जेवणाला एकदम बाजूला ठेवतात. नको टच नको करू, हे चिमचं बाजू कर, ही अलग कर, माझं जेवण अलग कर. आईचा माणसा बोलतात. काय त्याची काय बात आहे. मला ते खूप टेस्टी लागते. गार्निश करतात. चला हलगवणी जाईलाय बॉय विवर्स. आणि आपण त्याला आता कोथिंबीरनी गार्निश करूया. मला कोथिंबीर आणि कढीपत्त्याची मी लवर आहे. हर निजद्यात हर जेवणात ह्यो दोन चीज अश्व्योत. बघा काय टेक्स्चर राहिलोय, काय कलर दिसतंय बघा. आणि मस्त सुका सुका आहे. ऐसा नाही की मग पातळ केलाय हा. ही मस्त. आणि ह्याचा सालना जी हय ऐसाच खाल्ला जाते. सुक्का मतलब एकदम सुक्का नाही आणि एकदम पातळ नाही. बघा आता आपण गॅस ऑफ करू. यस, आता माशाअल्लाह. हो. बघा ह्याचं सालना मतलब किनाचा शिंगाळ्याचा सुक्का रेडी है. खाली रोटीची कमी है, बाकी सगळं आहे अल्हम्दुलिल्लाह. रोटी पण मस्त लागते. एक नंबर लागते. माशाअल्लाह. थोडासा टेस्ट करूया घेतला भाव. माशाअल्लाह. आणि अंकली बताव भावरा पण फ्राय झालेला है. बघूया या. एक तांबूस पण काढा. ऐसा एक पुढे दे तांबूस. हो हो हा पुढे चालेल. जाईल आहे ती का? तांबूसो खावा चालेल. देता थांबा. माशाअल्लाह. एक नंबर मोर फ्राय झाला आहे. मस्त आला. तिखट आंबट आंबट. तो एक घे, चिंकी घे. बसलेला कोण खाणार आहे. जेवण तेव्हा खाऊ. चिंकी घे ठेव. माशाअल्लाह. माशाअल्लाह. बघा गरम गरम काढलेला आहे. माशाअल्लाह. आता मी ही टेस्ट करणार आहे आणि मग गिया भेटतो मी. दिवस बघा ह्यो आहे तांबूसो. हा हा हो गरम आहे. काय खावाल. खावाल का नाही. खाऊ इंशाअल्लाह. बघ कधी गरम आहे. सांभाळा हात झाले. नाही खाल्लं तर बेटर होईल. कशाला नाही खावाल. लाजिम जर्रीब. जी माशाअल्लाह माशाअल्लाह. हादा समक वाजिद हालू.
तांबूस माशाअल्लाह. हे बघा माशाअल्लाह. हा 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 हा. गरम आहे मोप गरम आहे. नंबर 1 नंबर 1 प्लस. माशाअल्लाह. आता ही खात आहे आता शिमतीचा मावरा. शिंकीचा. तू पण घे. खावा तुम्ही गरम नाही मला नको. नाही तांबूस बघ. तांबूस खाऊन बघ. माशाअल्लाह. काय शिंकीची फ्राय. काय फ्राय लागते शिंकीची. एक हा? नंबर. आणि शिमटी मावरा माझा फेवरेट आहे. मला हा, खूप पसंत शिमटी आणि ही मावरा. हलदवणी. बहुत हलदवणीचा एक तुकडो बघताय तो खाऊन मी. माशाअल्लाह. वाव यम्मी. माशाअल्लाह. माशाअल्लाह. तमाम फिश लवरच्या तोंडात पाणी येत असेल हा. आहे ना. आणि विवर ज्यासाठी मी बोलला शिमटी मावरा सगळीच पसंत नाही करत. त्यातला कोण कोण नंबर तुम्हाला हाव त्याने मला कॉमेंटला नक्की सांगा की आम्ही पण शिमटी मावरा खाना पसंत नाही करत. माशाअल्लाह. एक नंबर देणार आहे. आता ही रेसिपी तुम्हाला कशी लागली. अजून आपल्याजवळ अवरा मावरा बसलेला आहे. त्याची दुसरी हानी बनवीन मी. कॉमेंट सेक्शनला जाऊन कॉमेंट करा. इन्शाअल्लाह आम्ही आणखी पण अलग अलग व्हरायटीचे मावरे तुम्हाला बनवून दाखवणार आहोत. काय मग मजा येते खायला. फक्त मावरा खाताय ना मी. हा चला दिवसचा अलविदा करा. हा वी विल कम सून. पोटाला आग लागली आहे. हा. उंदीर वरडतात. आणि आता जेवणाची काय आहे गडबड आहे तेव्हा फटफट आपण अलविदा घेऊया. हा ह्यानी तर मस्तपैकी टेस्ट केले हात. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आपको दिखाने के लिए बहुत कुछ है. जी एक नंबर. हाँ. अल्लाह हाफिज. टेक केयर. बाय बाय.